हॅलो, मी प्रियांका. मी टॉय ट्रंक ह्या कंपनीची को फाउंडर आहे, जिथे आम्ही मुलांच्या वाढीसाठी योग्य अशी खेळणी बनवतो. ही खेळणी साधारण अर्ली चाइल्डहूड पिरियड ह्यामध्ये मुलांच्या होलिस्टिक डेव्हलपमेंटसाठी कामी येतात. खेळणी हा एक भाग झाला. त्या व्यतिरिक्तही अनेक अशा गोष्टी असतात जी मुलांच्या अर्ली चाइल्डहूड पिरियडमध्ये त्यांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि त्यासंबंधी आपण ह्या सिरीज थ्रू पालकांना मार्गदर्शन करणार आहोत. अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आपण ही सिरीज सुरू करत आहोत आणि त्यासाठी आज आपण अशाच एका एक्सपर्टना बोलावलं आहे, डॉक्टर दिनेश नेते, जे की पेरेंटिंग कोच आहेत आणि एनरिच फाउंडेशन ह्या संस्थेचे ते संस्थापक आहेत. एनरिचच्या थ्रू त्यांनी आजपर्यंत गेली 12 वर्ष पालक आणि मूल ह्यांच्या संबंधीच्या वेगवेगळ्या विषयांवर पालकांना मार्गदर्शन केले आहे. सर, मी तुमचं ह्या सिरीजमध्ये स्वागत करते आणि आजचा आपला विषय असणार आहे बालवयातील झोप आणि त्याचे महत्त्व. तो या विषयावर बोलताना सगळ्यात पहिला प्रश्न जो मनात येतो तो म्हणजे लहान वयात झोपेचं काय महत्त्व आहे आणि कुठल्या वयात किती झोप महत्त्वाची असते. ओके, सो लहान वयात असं आपण ज्यावेळी म्हणतोय त्यावेळी आपण अगदी बालपणापासून तर साधारणपणे 8 वर्षापर्यंत असा विचार करू, कारण सगळी डेव्हलपमेंटचा भाग तो त्या वयामध्ये असतो, म्हणून मी 8 वर्षापर्यंत असं म्हणतोय. सो अगदी लहान मुलं ज्यावेळी असतात त्यावेळी त्यांची 17-18 तास झोप आवश्यक असते, जी नॅचरली होतही असते. म्हणजे सलग नसली तरी तुकड्या तुकड्यात त्यांची तेवढी झोप होत असते. नंतर आपण ज्यावेळी प्री प्रायमरी स्कूल असं म्हणू, 3 ते 6च्या वयात, तिथं सुद्धा 12 ते 15 तास झोप आवश्यक आहे. आणि नंतर स्कूल एजमध्ये सुद्धा 10 ते 13 तास झोप आवश्यक असते. इवन टीनेजपर्यंत 9 तासापर्यंत, 9-10 तासापर्यंतची झोप फार महत्त्वाची आहे. सो त्याच्यामुळे लहानपणी झोप महत्त्वाची असतेच. त्याचे वेगवेगळे परिणाम मुलांच्या शरीरावर, त्यांच्या डेव्हलपमेंटवर, त्यांच्या वाढीवर, त्यांच्या बौद्धिक विकासावर, या सगळ्यांवर झोपेचे परिणाम होत असतात. सो म्हणजे तुम्ही आता म्हणताय त्याप्रमाणे जर त्यांच्या मेंदू वाढीवर याचा परिणाम होत असतो तर नक्की काय होतं? म्हणजे झोप मिळाली व्यवस्थित तर त्याचा मेंदूमध्ये काय परिणाम होतो? मेंदू डेव्हलपमेंट किंवा ब्रेन डेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये काय परिणाम होतो? राईट. सो आपण 2 प्रकारे बघूया. डेव्हलपमेंट ही आपण जी वैचारिक डेव्हलपमेंट किंवा मेंदूच्या कार्याची डेव्हलपमेंट असं आपण जे म्हणतो, कार्याचा विकास त्याच्यातनं, आणि एक शारीरिक डेव्हलपमेंट. मेंदू हा शरीराचाच भाग आहे, त्याच्यामुळे त्याची वाढ होणं हा पण त्याच्यातलाच भाग आहे. सो ज्यावेळी तुम्ही वाढ असा विचार करता त्यावेळी झोपेत जे आहे ते ग्रोथ हार्मोन नावाचा एक हार्मोन आहे जो सिक्रेट होत असतो. आणि ग्रोथ हार्मोन सिक्रेशनमुळे झोपेत मुलांची वाढ जास्त चांगली होत असते. म्हणजे ज्या पेशींची निर्माण होणं असतं किंवा शरीराची वाढ होण्यासाठी जे काय लागतं ते या ग्रोथ हार्मोनमुळे ट्रिगर होत असतं आणि ग्रोथ हार्मोन हा झोपेत जास्त सिक्रेट होत असतो. त्याच्यामुळे झोपेचं महत्त्व वाढीसाठी खूप महत्त्वाचं आहे. नुसती वाढ आपण म्हणतो का, तर त्या वाढीबरोबर 2 वेगळ्या गोष्टी येतात. म्हणजे एक वेअर अँड टेअर जे होत असतं त्याची रिपेअर करण्याची ताकद, म्हणजे जखमा होतात, जखमा भरून येतात, किंवा इन जनरल झीज होते शरीराची, त्याच्यात ती भरून निघणं म्हणजे नवीन पेशी तयार होणं. सो या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा ग्रोथ हार्मोनची गरज असते. आणि त्याच्याचबरोबर इम्युन सिस्टीम डेव्हलप होणं, सो इम्युनिटी डेव्हलप होण्यासाठी सुद्धा ग्रोथ हार्मोन लागतो. आणि म्हणून झोपणं खूप महत्त्वाचं आहे, पुरेशी झोप होणं खूप महत्त्वाचं आहे. सो हा झाला भाग वाढीबद्दलचा आपण बोलत असताना. आता मेंदूचा फंक्शनल डेव्हलपमेंट किंवा विकास असं ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी असा विचार करा की म्हणजे हे मी थोडंसं उदाहरण देऊन सांगायचा प्रयत्न करतोय की मूल ज्यावेळी काहीतरी शिकायचा प्रयत्न करत असतं, म्हणजे त्याच्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटमधून काही गोष्टी ग्रास्प करत असतं. लहानपणी सुद्धा त्यांना नवीन नवीन अनुभव येतात, त्या अनुभवांचे ते काहीतरी विचार जोडतात, त्याच्या जोडण्या करत असतात, त्यातनं आकलन करून घेण्याची गरज चाललेली असते. सो हे जे सगळं ॲब्झॉर्ब करण्याचं काम असतं, समजून घेण्याचं काम असतं, हे मेंदूचा कपाळाचा मागचा भाग ज्याला प्री फ्रंटल लोब असं म्हणतात, त्याच्यामध्ये हे काम होत असतं आणि जास्तीत जास्त काम तिथं होत असतं. राईट. सो उदाहरण मी देताना असं म्हणतोय की तुम्ही जर बँकेचे काउंटर्स पाहिले असतील, सो बँकेत गेल्यानं तुम्हाला दिसतं की काउंटरवर अनेक लोक बसलेली असतात, गिऱ्हाईक येतात, त्यांच्याशी ट्रान्झॅक्शन्स होतात, काहीतरी कॅशची देवाणघेवाण होते, डॉक्युमेंटची देवाणघेवाण होते, आणि मग ते सगळे ठेवून येत असतात, काही मोजक्या नोंदी करून घेतल्या जातात आणि ते जात असतात. सो बँक ज्यावेळी हे काउंटर बंद होतात
त्यावेळी बँक बंद होते का? तर नाही. त्यावेळी बँक बंद होत नाही. हं. त्याच्यानंतर सुद्धा बँकेचं काहीतरी काम चालू असतं. हं. म्हणजे काय असतं की या जुजबी नोंदी ज्या केलेल्या असतात त्याच्यावरून बाकीचे जे लेजर्स, बाकीचे त्यांचे जे डॉक्युमेंट्स असतात ते अपडेट करतात. म्हणजे पुढच्या वेळी ज्यावेळी याच्याबद्दलची माहिती लागते ती पूर्णपणे मिळते हं. किंवा त्याचं सगळं रेकॉर्ड नीटपणे ठेवलं जातं असं आपण म्हणतो. अगदी अशाच पद्धतीने ज्यावेळी प्री फ्रंटल लोबचं काम थांबतं, हं. म्हणजे ज्यावेळी बाहेरून ग्रास्प करण्याची गोष्ट बंद होते, त्यावेळेला आतमधला बाकीचा मेंदूचा जो भाग आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी अरेंज केल्या जातात. हं. म्हणजे आत्ता आपल्याला जे कळलं त्याच्याबद्दलचं आपल्याला आधी काही माहिती होतं का? त्याच्याशी संबंधित अजून काही गोष्टी आहेत का? मग याचं त्याचं काहीतरी कनेक्शन आहे का? मग ते काय म्हणायचं, त्याला काय म्हटलं पाहिजे, ह्या ज्या गोष्टी डोक्यात तयार होत असतात हं. त्या गोष्टी तयार करणं आणि त्याचं स्टोरेज करणं, म्हणजे त्याचं लॉंग टर्म मेमरीमध्ये कन्वर्ट करून स्टोअर करणं, हे प्री फ्रंटल लोबचं काम बंद झाल्यावर होतं. हं. आणि प्री फ्रंटल लोबचं काम झोपेमध्ये व्यवस्थित बंद होतं, कारण बाहेरून येणाऱ्या गोष्टी ॲब्झॉर्ब करणं मेंदू थांबवतो. हं. आणि म्हणून झोपेमध्ये मेंदूचा उरलेला भाग जास्त काम करतो. हं. किंवा मी म्हणेन शिकलेलं लक्षात राहणं किंवा समजणं हं. याची प्रक्रिया कधी होते तर ती झोपल्यानंतर होते. हं. झोपेपर्यंत म्हणजे जागे असताना फक्त आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. हं. सो म्हणून झोप खूप महत्वाची. ओके. मग तसं असेल तर मला वाटतं मुलांना जितकं हवं तेवढं झोपू देणं जास्त महत्वाचं आहे ना. म्हणजे मुलाने सांगितलं मला झोपायचंय तर त्याला झोपायला हवं तितकं देणं हेच योग्य ठरेल, नाही का? अगदी बरोबर. म्हणजे आपण असं म्हणूया की मुलांना ज्यावेळी दमायला झालंय असं ते म्हणतात किंवा त्यांना आपोआप झोप यायला लागते आणि मग त्यांना झोपायचं असतं, त्यावेळी झोपू देणं हं. किंवा कुठल्याही प्रकारच्या फिजिकल असो किंवा मेंटल असो एक्झर्शन नंतर थोडा वेळ झोपायला मिळणं, हं. त्याची संधी असणं, हं. हे त्यांच्या चांगल्या डेव्हलपमेंटसाठी किंवा त्यांच्या मेंदूच्या विकासासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. इनफॅक्ट आजकाल तुम्ही व्हिडिओजमध्ये पाहिलं पण असेल की जपान किंवा चायनाच्या ठिकाणच्या शाळांमध्ये ते असं दाखवतात की मध्ये थोडा वेळ मुलांना झोपायला दिलेलं असतं. हं. म्हणजे 1-2 तास झाले की मग त्याच्यानंतर त्यांच्याच खुर्चीत ती खुर्ची रिलॅक्स होते आणि त्याच्यावर ते झोपतात. हं. सो अशाही अरेंजमेंट आजकाल नवीन शाळांमध्ये केल्या जात आहेत. सो ते करण्याची गरज ती तशीच आहे की त्यांना झोपणं महत्वाचं आहे. ह्यालाच आपण झोपेचे वेगवेगळे प्रकार म्हणणार का ते अजून काही वेगळे असतात? नाही, झोपेचे प्रकार वेगळे. आपण त्यात मला वाटतं न गेलेलं जास्त बरं, कारण त्याचे खूप डिटेल्स आहेत. म्हणजे याच्यामध्ये आपण असं म्हणूया की वरवरची झोप, त्याच्यानंतर रेम स्लीप म्हणजे रॅपिड आय मुवमेंट स्लीप किंवा त्याच्यानंतर डीप स्लीप, असे प्रकार आहेत. पण त्याची चर्चा करण्याची गरज नाही. आपण एवढंच म्हणू की झोप महत्वाची, शांत झोप महत्वाची, असं जास्तीचं म्हणायचं झालं तर आपण म्हणूया की शांत झोप जास्त महत्वाची. ओके सर, मग आपण मुलांना झोपायची योग्य सवय म्हणजे वेळेत झोपणं, वेळेत उठणं, ह्या सवयी कशा लावायच्या, ज्या खूप पेरेंट्सचा एक प्रायमरी कन्सर्नचा विषय असतो की वेळेत झोपायला लावायची शिस्त, तर ती कशी लावायची? बरोबर. सो आत्ता आपण जे बोललो त्याच्यात आपण म्हणतोय की बालपणी 17-18 तास आणि शाळेच्या वयाच्या मुलांना 14-15 तास झोपायला मिळालं पाहिजे. 14-15 तास म्हणजे लक्षात येत आहे का की सकाळी 6 वाजता उठायचं असेल तर संध्याकाळी 6 वाजता झोपायला पाहिजे, म्हणजे 12 तास होतील. मुलांना आपण सकाळी 6-6:15 उठवतो, म्हणजे मग त्यांना तितक्या लवकर झोपायला पाहिजे. किंवा मग रात्रीचे 10-12 तास आणि दुपारी 1-2 तास असं झोपायला लागलं पाहिजे. म्हणजे तेवढी झोप जर आपल्याला आवश्यक आहे असं पटत असेल तर आपल्याला ते करावं लागेल. पूर्वीच्या काळी खूप सोपं होतं, कारण लोक संध्याकाळी अंधार पडला की जेवण करायचे आणि 8-8:30ला लोक झोपलेली असायची. त्याच्यामुळे ती झोप पुरेशी मुलांची होत होती. म्हणजे मुलं 7-7:30लाच झोपून जायची अंधार पडला की, आणि त्याच्यामुळे सकाळी लवकर उठून शाळेत जाऊन बाकीचं करणं त्यांच्यासाठी सोपं होतं. सो आत्ता आपली लाईफस्टाईल बदललेली असल्यामुळे आपण रात्री उशिरापर्यंत जागे असतो, घरातले दिवे चालू असतात आणि मग अशा याच्यामध्ये मुलांना झोपायला कठीण जातं. हे जे लाईट आणि डार्क जे नॅचरल सायकल आहे, म्हणजे सूर्य बुडाल्यानंतर अंधार होतो, त्याचा आपल्या सर्कॅडिक रिदम नावाची एक कन्सेप्ट आहे. आपल्या शरीराचा एक बॉडी क्लॉक आहे. त्या बॉडी क्लॉकला त्याच्यामुळे ट्रिगर्स मिळतात की डार्कनेस आला की बॉडी क्लॉक स्लो होतं किंवा बॉडीनी ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्या स्लो होतात आणि आपोआप झोप येते. सो आता हे जर होणार नसेल तर आपल्याला आर्टिफिशियली करावं लागेल. म्हणजे रात्री जर दिवे चालू असतील तर मग मुलांना झोपण्याची खोली वेगळी असणं, आपण जे काय करतोय ती गोष्टी वेगळ्या ठिकाणी असणं, हे सगळं व्हावं लागेल. सो त्याच्यामुळे झोपायची सवय लावणं
हे महत्त्वाचं आहे. आता हे मी म्हणेन की बालपणापासून लावणं महत्त्वाचं आहे, म्हणजे अगदी लहानपणापासून. कारण झोप हा सुद्धा एक ट्रिगर आहे आणि त्या वेळेला त्याचं आपण जर रेग्युलेशन करून घेतलं तर ते झोपता येऊ शकतं. ते शिकावंच लागतं, म्हणजे झोपणं हे शिकावं लागतं. नॅचरली जरी झोप येत असली तरी वेळेवर झोपणं हे शिकावं लागतं. त्याच्यामुळे लहान मुलांना, लहान बाळांना सुरुवातीला आपण असं म्हणू की ज्यावेळी ते दमतात, त्यांना झोप येते नॅचरली, त्यावेळी झोप यायला लागली की तुम्ही झोपेचं वातावरण तयार करणं. म्हणजे काय की ज्या खोलीत, ज्या बेडवर तुम्ही झोपता तिथं त्यांना नेऊन झोपवणं. त्या खोलीतले दिवे बारीक करणं किंवा बंद करणं. अगदी भीती वाटत नसेल तर डार्क करू शकता, भीती वाटत असेल तर कमी प्रकाश करायचा. पण असं करून त्यांना झोपवणं, तिथल्या खोलीत आवाज येणार नाहीची व्यवस्था करणं, म्हणजे तिथं त्यांना शांत झोप लागली पाहिजे. असं ज्यावेळी आपण परत परत करतो की त्यांना झोप येते आणि आपण त्यांना अशा वातावरणात नेऊन झोपवतो, त्यावेळेला त्यांच्या बॉडीला कंडिशनिंग होतं की असं वातावरण निर्माण झालं की आपोआप झोप येते. सो बॉडी कंडिशनिंग नावाची जी गोष्ट आहे त्याला तुम्ही परत परत ती सवय लावली, नॅचरल स्टिम्युलेशनला ट्रिगर्स तयार केले की मग त्या ट्रिगर्सने नॅचरल गोष्ट घडायला लागते. म्हणजे झोप येणं ही नॅचरल गोष्ट आहे, पण आपण वातावरण निर्मिती असं ज्यावेळी म्हणू त्यावेळी त्या वातावरणात त्या मुलाला छान झोप लागेल. राईट. सो असं तुम्ही परत परत करून त्यांना झोपेची सवय लावू शकता. आणि मग काय होतं की आता झोपायचं आहे असं म्हटलं की त्यांना त्या शरीराला आता सवय झाली की झोपायचं म्हटलं की काय करायचं असतं आणि मग ते झोपू शकतात. गडबड कुठे होते की आपलं सगळं जी लाईफस्टाईल तयार झालेली त्याच्यामध्ये आपण लवकर झोपत नाहीये. आपण संध्याकाळच्या एकमेकांकडे जातोय आणि मग मुलं आपल्या बरोबर असतात, त्यांना आपण आपल्या सवयीप्रमाणे त्यांना जागं ठेवतोय किंवा आपण लवकर घरी आलो तर लवकर झोपा म्हणतो. असं झालं की त्यांच्यासाठी अडचण होते, कारण त्यांचं ते जे शिक्षण व्हायचंय झोपेचं ते होत नाहीये. पण ते जर तुम्ही व्यवस्थित करून घेतलं तर मग त्यांना म्हटलं की आता झोपा, इथं आपली वेगळी खोली आहे की ते झोपू शकतात. सो सुरुवातीला ते करणं महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी आपली लाईफस्टाईल काही असो, सवय लागेपर्यंत आपल्याला ती लाईफस्टाईल बदलली पाहिजे. म्हणजे ॲटलिस्ट एका पेरेंटने डेडिकेटेडली मुलांना नेऊन झोपवायला पाहिजे, म्हणजे मग ते शांत झोपतात. दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट की एकदा झोपले की झोप डिस्टर्ब होणार नाही याची पण काळजी आपल्याला घ्यावी लागेल. म्हणजे आता तो झोपला आहे मग आपण काही करू शकतो असं तिथं त्याच्या आजूबाजूला व्हायला नको, कारण आवाज झाला, झोप चाळवली गेली, ते उठलं तर मग परत त्याच्यासाठी तो डिस्टर्बन्स आहे. सो म्हणून आपल्याला झोपेची सवय लावणं, झोपेचं वातावरण असणं आणि ते डिस्टर्ब न होता त्याला पुरेशी झोप मिळणं, ही सवय करून घेणं हे आईबाबांचं काम आहे. ह्याच विषयासंदर्भात सध्या जे एक को स्लीपिंग किंवा इंडिपेंडेंट स्लीपिंग ह्या विषयावर जे बोललं जातंय की मुलाने ह्या अमक्या वयात एकटं झोपायला लागलं पाहिजे, त्याची त्याला सवय झाली पाहिजे, तर हे कितपत योग्य आहे आणि ह्याचा मेंदूच्या विकासावर काही परिणाम होत असतो का त्या वयात? आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जर हे योग्य असेल तर हे कुठल्या वयात सुरू झालं पाहिजे किंवा कुठल्या वयात सुरू केलं पाहिजे? हे योग्यच आहे असं मी म्हणेन, कारण आत्ता आपण जे म्हटलं की मुलांना झोप आली की त्यांना झोपता आलं पाहिजे. सो झोपता आलं पाहिजे असं म्हणतोय त्यावेळी आपण काही त्याच्या भोवती बसून राहू शकणार नाहीये. म्हणजे त्याला झोपायला तू जा आणि झोप असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे त्याला वेगळं स्वतंत्र झोपता आलंच पाहिजे. ते जर झोपता येत नसेल तर जाऊन झोप असं म्हणून आपल्याला जमणार नाहीये. सो त्याच्यामुळे वेगळं झोपायची सवय लावणं आवश्यकच आहे. पण दुसरा महत्वाचा मुद्दा जो तू विचारला तो कोणत्या वयात, तो सगळ्यात महत्वाचा. साधारणपणे 3-3.5 वर्षापर्यंत मुलांना सेपरेशन अँझायटी असते. म्हणजे काय असतं की मुलं तुमच्याजवळ स्वतःला सुरक्षित फील करत असतात आणि त्याच्यामुळे ते तुमच्यापासून लांब व्हायची वेळ आली की त्यांना अस्वस्थ व्हायला लागतं. सुरक्षितता आणि प्रेम या वयात खूप महत्वाचं असतं, कारण ते खूप डिपेंडंट असतात तुमच्यात. त्यांना सगळ्या जगाला डील करण्याची अजून ताकदच आलेली नसते. त्याच्यामुळे ती डिपेंडन्सी जी आहे ती त्यांना सेपरेशनसाठी त्रास देते. सो त्याच्यामुळे मी म्हणेन 3.5 वर्षाच्या आतल्या मुलांना वेगळं झोपवायचा प्रयत्न करू नका. त्याच्यानंतर तुम्ही नक्की करा. परत वेगळं झोपवणं म्हणजे आता उद्यापासून वेगळा झोप असं म्हणणं आणि त्याला वेगळ्या खोलीत नेऊन झोपवणं हे बरोबर नाही होणार आहे. परत आपल्याला ती सवयच करावी लागणार आहे. मग सुरुवात कुठून करता येऊ शकते, तर आपल्याच रूममध्ये वेगळा बेड ठेवणं. म्हणजे मग त्याच्या नजरेत आपण राहतोय, त्याला जर गरज पडली तर पटकन येता येतं, भीती वाटली तर समोरच आई बाबा आहेत. त्याच्यामुळे ती जी सेपरेशन अँझायटीतनं बाहेर पडण्याची प्रोसेस आहे ती सहजपणे तयार होऊ शकते. म्हणजे मग त्याला एकटं वाटत नाहीये पण तरी तो स्वतंत्र आहे, असं ते झोपायला सुरुवात होते.
एकदा तिथं जमायला लागलं की मग त्याची आता तुला नवीन रूम देतो, बोलताना नेहमी पॉझिटिव्ह बोला. बघ तुझ्यासाठी आता आपण वेगळी खोली सगळ्यांसाठी असते ना, मग तुझ्यासाठी पण असेल, मग तुला तिकडे आता झोपायचंय, तिथं तुझं अभ्यासाचं पण आहे, आपण करूया, सगळं तू तिथं करायचंय, असं करून त्याला वेगळी खोली, वेगळा बेड असं सगळं द्या. म्हणजे मग तो त्या खोलीत झोपायला लागेल. परत सुरुवातीला परवानगी ठेवा की खोल्यांचे दरवाजे उघडे राहतील, रात्री केव्हाही वाटलं तरी त्याला पटकन तुमच्यामध्ये येऊन झोपता येईल. फक्त दुसऱ्या दिवशी परत वेगळंच झोपायचंय. म्हणजे रात्री उठून जरी तुमच्याकडे आला तरी दुसऱ्या दिवशी म्हणेल की मला नाही झोपायचं, ते मान्य नाही करायचं. झोपताना तिथंच. काही वेळेला अशी गरज पडते, मुलं म्हणतात की आई मला झोपवून दे मग तू जा. सो तेही सुरुवातीला मान्यच करायचं, जोपर्यंत त्यांना सवय होते तोपर्यंत, आणि मग हळूहळू कमी करत जायचं. अशा पद्धतीने जर तुम्ही सेपरेट केलं मुलांना तर ते कॉन्फिडंट होतात, ते त्यांची हिंमत चांगली राहते. पण तुम्ही फोर्सफुली केलं तर ते भीतीतून असतं, आणि मग ती सगळी भीती, वॉन्डरिंग भीती मनामध्ये राहू शकते. एकटं वाटतं, एकटं असलं की भीती वाटते, असं जे मोठ्यांना सुद्धा होतं ते मग होत नाही लहानपणापासून जर आपण त्यांना अशी सवय केली तर. सो अगदी इन शॉर्ट सांगायचं झालं तर 3-3.5 पर्यंत सेपरेट करू नका. 3.5 नंतर ग्रॅज्युअली सेपरेट करा, आणि जेव्हाही केव्हा त्यांना स्ट्रेस येतो, भीती वाटते, त्यावेळी परत तुमच्याजवळ येण्याची परवानगी ठेवा. याच्याने मुलं सहजपणे इंडिपेंडंट होतात, इंडिपेंडंटली झोपू शकतात. पुढचा फायदा काय की तुम्ही कुठेही गेलेला असाल, दुसऱ्यांकडे असाल, कुठे असाल, झोपेची वेळ झाली, तुम्ही त्यांना सांगू शकता बेटा तिकडे तुझी व्यवस्था केली, तिकडे जाऊन झोप. आता इंडिपेंडंटली झोपायची सवय झालेली असल्यामुळे तिकडे जाऊन झोप म्हटलं की त्यांना झोपता येतं. पण असं झालेलं नसेल तर मग त्यांना तुमच्याजवळ बसायचं असतं, तुमच्याजवळ सगळी गडबड चाललेली असते आजूबाजूला, आणि मग त्यांना झोप येत नाही. मग ती झोप चाळवली जाते, मग ती झोप कमी होते, मग त्याचे परिणाम दुसरे होतात. सो त्याच्यामुळे झोपेची सवय लावणं महत्वाचं. वेगळा भाग अजून जास्तीचा ऍड करतो, तो म्हणजे झोपेचा आणि वागणुकीचा काही संबंध आहे का? तर तो खूप जास्त संबंध आहे. जितकी शांत झोप लागते, जितकी झोप पूर्ण होते, तितकं मन शांत राहतं, आणि जितकं मन शांत राहतं तितकं बिहेवियर पॅटर्न्स चांगले राहतात. इरिटेशन, किरकिर, अँझायटीज या गोष्टी होत नाहीत. त्याला कारण असं आहे की आपल्या झोपेमध्ये दुसरा जो हार्मोन आहे, ज्याला स्ट्रेस हार्मोन म्हणतात, किंवा त्याला सायंटिफिक नाव कॉर्टिझॉल आहे. सो कॉर्टिझॉलचं सिक्रेशन झोपेमध्ये कमी होतं, म्हणजे कॉर्टिझॉल मिनिमाइज होतो. जितकं झोप साऊंड झोप मिळेल तितकं कॉर्टिझॉल कमी येतं. जितकं कॉर्टिझॉल कमी होतं तेवढा स्ट्रेस आपोआप कमी होतो. बॉडीली स्ट्रेस, मेंटल स्ट्रेस रिलॅक्स होतं, आणि रिलॅक्स माइंड हे कधी चिडचिड करत नाही. सो तुमची मुलं किरकिर करत असतील, चिडचिड करत असतील, विनाकारण ओरडत असतील, विनाकारण टँट्रम्स थ्रो करत असतील, असं ज्यावेळी तुम्हाला जाणवतं त्यावेळी त्याचा एक भाग झोप पुरेशी होत नाहीये, हे लक्षात घ्या. पुरेशी झोप घेऊ द्या, म्हणजे हे सगळं थांबतं. जितकं तुम्ही झोपेकडे जास्त लक्ष द्याल तितके तुमचे त्यांचे बिहेवियर प्रॉब्लेम सुद्धा कमी होतील, हे लक्षात घ्या. सो असेच काही प्रश्न पालक म्हणून, आजी आजोबा म्हणून किंवा केअर गिव्हर म्हणून तुमच्याही मनात असतील तर ते आम्हाला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि त्याला नक्कीच आम्ही आमच्या पुढच्या पॉडकास्टमधून ॲड्रेस करायचा प्रयत्न करू. थँक्यू सर.